मागील भागात आपण पाहिलं औरंगजेबाच्या दरबारात झालेला अपमान आणि शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची कडक नजर कैद. पण आता कैदेतून जन्म घेणार आहे इतिहासातील सर्वात धाडसी सुटका. मुघलांच्या कडक पहाऱ्यात प्रत्येक दरवाजावर सैनिक, प्रत्येक हालचालीवर नजर. अशा परिस्थितीत सुटका अशक्य वाटणारी गोष्ट. पण हे शिवाजी महाराज होते आणि त्यांच्यासोबत होते संभाजी महाराज. शिवाजी महाराजांनी सुरुवात केली एक शांत पण धोकादायक खेळी. ते आजारी असल्याचा बहाणा करू लागले. दरबारात जाणं थांबलं, बाहेर जाणं बंद. हळूहळू मुघल सैनिकांची सतर्कता कमी होऊ लागली आणि मग सुरू झाली खरी योजना. दररोज मठांना, संतांना, गरिबांना दान म्हणून मोठमोठ्या टोपल्या बाहेर पाठवले जाऊ लागले. सुरुवातीला तपासणी होत होती, पण नंतर तीही सवय बनली. आणि हाच होता प्लॅनचा सर्वात महत्त्वाचा भाग. एक दिवस तो क्षण आला. त्या मोठ्या टोपल्यांमध्ये स्वतः शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज लपले. श्वास रोखून, पूर्ण शांततेत बाहेर उभे होते मुघल सैनिक. फक्त एक चूक आणि सगळं संपलं असतं. पण नशीब आणि बुद्धी दोन्ही सोबत होते. त्या टोपल्या बाहेर गेल्या आणि इतिहास घडला. कैदेतून स्वातंत्र्याकडे. मुघलांना कळायच्या आत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याबाहेर निघून गेले होते. ही फक्त सुटका नव्हती, ही होती मुघल साम्राज्याला दिलेली खुली चुनवती. आणि त्या दिवसानंतर औरंगजेबासाठी शिवाजी महाराज एक भीती बनले आणि संभाजी महाराज एका अशा योद्ध्याच्या मार्गावर निघाले जो कधीच झुकणार नव्हता. पुढील भागात स्वराज्यातील संघर्ष आणि वडील मुलामधील तणाव.